आमची म्हण बरं उडी उडी जाय गाणं म्हण. उडी उडी जा उडी उडी जा दिली इथे पतंग येते. उडी उडी जा. पतंग आणून दिली आता आमच्या रुईला बघा. रुईचे डॅडा धागा बांधून देत आहे. चला आता प्रांजू आणि स्वप्नील जेवण करत आहे. माझं जेवण झालं आहे मग अशीच बघा. उडी उडी जाय म्हण बरं अजून एकदा उडी उडी जाय. उडी उडी जाय. चला आता 2 दिवसापासून आमच्या रुईचा नांदा होता पतंग पाहिजे पतंग पाहिजे. आता पतंग आणून दिली आहे पतंग पाहिजे म्हणून तर एकदा डान्स करून दे. रुई उडी जाय पण मग दादाला बांधून देते लवकर कर. रुआ बघा हाय 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 रू. अरे ठेकायला घालतं ग. नाही जाता ते चप्पल हा ते चप्पल निघते ना बाहेरून. बाहेर निघते का? हा हे नाही निघत का? नाही अच्छा काय म्हणते आई? हे रुई उलटी उलटी घालत आहे का? सरळ घालणं चप्पल. हो धूप आहे ना ते संपली आहे काय माहिती ना आणली दिवाळीच्या आधी आणली होती. मस्त वास येते. काय म्हणते? उलटी आहे ना चप्पल. जाणार आहे मग वेळ फिरणं त्या काय रिसेप्शनला जायला जा म्हटलं. भिलगावचं आहे म्हणते कोणाचं आहे. हा फ्रेंड्स हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड्स कशा आहात तुम्ही? ठीक असाल ठीकच राहा. आत्ता वाजलेले आहे 6:30. प्रांजू आणि स्वप्नील आणि रुही थोडे बाहेर गेलेले आहेत कामानिमित्त. रुही पण गेली आहे सोबत. रुहीचे आजोबा यायचे आहेत. आम्हाला आज लग्नाला पण जायचं आहे पण आम्ही जात नाही आहोत. स्वप्नील आणि स्वप्नीलचे पप्पा जातील. त्यांना दोघांना पाठवून द्यावं लागेल कारण थोडं चांगलेच संबंध असले आहेत त्यांच्यासोबत. पण थोडंसं लांब असल्यामुळं आणि मला बरं नसल्यामुळं स्वप्नील आणि स्वप्नीलचे पप्पा जातील लग्नाला. आता दिवाबत्ती वगैरे केलेली आहे मी. तुळशीजवळ देवाजवळ वगैरे दिवा स्वयंपाक व्हायचाच आहे. आता आमचा दोघी पुरता स्वयंपाक करावा लागणार. पाहते आता काय करायचं आहे तर. लाईक करत जा शेअर करत जा. नवीन असाल तर सबस्क्राईब करत जा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.